अभिवादन करण्यासाठी जनसागराची मांदियाळी। कोल्हापूर महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज जनसागर लोटला होता। यावेळी विविध मान्यवरांनी येथे महामानवाला अभिवादन केले। यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचाही समावेश होता। तसेच पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले। यावेळी आमदार जयंत आसगावकर, महापौर रुपाराणी निकम, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग साळे आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली। त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली। समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली। माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली। महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नसल्याचे महापौर रुपाराणी निकम म्हणाल्या। या प्रसंगी माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनीही समयोचित विचार व्यक्त केले। प्रारंभी पोलीस बँड पथकाने आपले सादरीकरण केले, तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृहातील मुलींनी जागर संविधानाचा हे पथनाट्य सादर केले। तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंडसेकर, राजीव आवळे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, डी.जी. भास्कर यांच्यासह इतर हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मध्यवर्ती संयोजन समितीने चोख व्यवस्था ठेवली, तसेच विविध कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले।